नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील चांदीची मागणी आणि पुरवठा या विषयावर चर्चा करू। आता तुम्ही बघत आहात ते 2000 ते 2025 पर्यंत चांदीचे प्रति केजीचे रेट्स समोर दाखवलेले आहेत। तर 2000 सालपासून ते 2025 सालपर्यंत चांदीचे जे रेट्स आहेत ते तुम्ही बघत आहात। 2000 मध्ये 7000 रुपये पर केजी चांदी होती, ती आता 2025 मध्ये 1,14,000 पर केजी चांदीची किंमत झालेली आहे। आता आपण समजावून घेऊ ही मागणी लोकांना चांदी का हवी आहे। तर भारतात चांदीचा उपयोग दागिने, नाणी आणि इतर धार्मिक वस्तूंसाठी होतो, पण आता उद्योगांमुळे तिची मागणी झपाट्याने वाढत आहे। चांदी ही सौर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल फोन आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरली जाते, कारण ती विजेची उत्तम वाहक आहे। भारतात हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असल्याने चांदीची गरज वाढत आहे। 2030 पर्यंत तज्ज्ञांच्या मते चांदीच्या मागणीत 15 ते 20% वाढ होईल, विशेषतः सौर पॅनलसाठी, ज्यामध्ये प्रत्येकी सुमारे 20 ग्रॅम चांदी लागते। पुरवठा, तर यासाठी चांदी येणार कुठून? तर चांदी खाणकामातून आणि आयातीमधून मिळते, पण जागतिक पुरवठा कमी आहे। 2024 मध्ये जगात 282 दशलक्ष औस चांदीची कमतरता होती आणि ही तूट वाढण्याची शक्यता आहे, कारण खाणकामातून पुरेशी चांदी मिळत नाही। भारतात आयात हा मोठा स्रोत आहे, पण जागतिक समस्या जसे भूराजकीय तणाव, रशिया युक्रेनचे वॉर चाललेले आहे, पुरवठा खंडित करू शकतात, ज्यामुळे किमती वाढतात। आता 2030 साठी अंदाजे किंमत किती असेल? तर जास्त मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे भारतात चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांच्या मते 2030 पर्यंत किमती 1.5 लाख ते 2 लाख प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात, कारण उद्योग वाढ आणि जागतिक कमतरता। काही जण तर म्हणतात की हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी मागणी वाढत राहिल्यास किमती 3 लाखापर्यंत पण प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात। तथापि जागतिक आर्थिक बदल किंवा चलन दरांमुळे किमतीत चढउतार होऊ शकतात। थोडक्यात, चांदी अधिक मौल्यवान होत आहे, कारण ती सौर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नवीन तंत्रज्ञानात वापरली जाते, पण ती पुरेशी उपलब्ध नाही। 2030 पर्यंत भारतात तिची किंमत दुप्पट किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते, पण गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी संशोधन करा, कारण यात जोखीम आहे। न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन शॉर्टमध्ये नवीन विषयासोबत। धन्यवाद।